परिमेय संख्या व त्यावर होणारी क्रिया यामधील सरासंच 22 मधील प्रश्न दुसरा. पहिला प्रश्न बघितला, आता दुसरा प्रश्न आहे खालील परिमेय संख्यांची वजाबाकी करा. तर वजाबाकी करत असताना सुद्धा आपल्याला छेद समान पाहिजेत. इथं छेद समान नाही आहेत, तर त्यासाठी आपल्याला छेद समान करावे लागतील. 7/11 वजा 3/7 यामध्ये 11 आहे, इथं 7 आहे. तर ना 7च्या पायात 11 आहेत, तर त्याच्यासाठी आपल्याला पहिल्या याला दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे 7ने वजा आणि दुसऱ्या परिमेय संख्येला पहिल्या परिमेय संख्येच्या छेदाने गुणायचं. 7×7 49, 11×7 77 वजा 11×33 11×7 77. छेद झाला समान 77. अंशाची करायची वजाबाकी. छेद एकच वेळा लिहिला. किती राहिले? 9तून 3 गेले 6 राहिले, 4तून 3 गेले 1. 16/77 झालं पहिलं. दुसरं बघा. आता दुसरं जे आहे ते आहे 13/36 वजा 2/40. 13ने 36ला आता काही भाग जात नाही, पण 2 40ला जातो. किंवा आपण डायरेक्टली असं करू शकतो, 36 आणि इथं 40 आहे बघा. 4च्या पाड्यामध्ये 36 येतात, कितीने 9ने, म्हणजे 40च्या पाड्यामध्ये 360 येतील. म्हणून आपण 360 येण्यासाठी 36ला 10ने गुणूया. बघा काय केलं, इथं 360 येतात 36ला 10ने, पण इकडे पण येतात नामचूक 36 आणि हा 1 0, म्हणून आपण इकडे 10ने गुणलं. तर हे झालं 360. 36 दे 130 वजा 9×2 18 भागिले 360. तर छेद एक वेळा 360. 130 वजा 18. तर किती राहिले इथं? 130 मधून 18 गेले. 112 भागिले 360. या दोघांनाही 4ने भाग जातो. 4×2 8 म्हटले 3 4 8 32. 4×9 36 90 आणि यांना परत भाग जातो 2ने. 14/45. बेक बेचूक 8 आणि 9/4 आपण प्रश्न दुसऱ्यामधील पहिला आणि दुसरा वजाबाकी कशी करायची हे पाहिलं. त्यामधला तिसरा आणि चौथा प्रश्न बघूया. तिसरा प्रश्न असा दिलाय की 1.2/3 वजा 3.5/6. इथं बेरीज वजाबाकी जरी असलं तरी आपल्याला छेद समान पाहिजेतच. मग त्यासाठी आपण पहिलं, आणि इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, पहिलं त्याला आपण अंशाधिकमध्ये करून घेऊया. काय कसं करणार? 1×3 अधिक अंश म्हणजे 2, छेदामध्ये 3 जसंच्या तसं. 3×6 अधिक 5 अंश म्हणजेच 3×6 अधिक 5, छेद जसंच्या तसा 6. 3×3 आणि 2 5/3 वजा 37/18 अधिक 5 झाले 23/6. छेद समान नाही आहे, पण इथं 3 आहे आणि 6 आहे. लहान बघा 3 आहे, 3च्या पाड्यात 6 येतात, म्हणून किती येतात? 2ने येतात. म्हणून आपण या पहिल्या परिमेय संख्येला 2ने गुणूया. म्हणजे किती येणार? 3×2 आणि 5×2. हे झालं 5×2 10, 3×2 6. छेद समान, अंशाची वजाबाकी. छेद एक वेळा लिहिला 10 वजा 23. तर इथं गेले 10 मधून 23 गेले, म्हणजे 23 मधून 10 गेले, इथे 13. मोठ्या संख्येत 23 आहे, त्याचं चिन्ह आहे वजा, म्हणून वजा 13/6. आता इथं बघा चौथा प्रश्न तसाच आहे, जसा तिसरा दिलेला तसाच आहे, तसाच करायचा आहे. 4×2 अधिक 1 छेद मध्ये 2 जा तसा वजा 3×3 अधिक 1 छेद 3 जसाच्या तसा. 4×2 8 आणि 1 9 छेद 2. 3×3 9 1 10 10/3. इथं बघा, इथं 2 आहे 3 आहे. आतापर्यंत आपण मी काय केलं, तुम्हाला छेद समान कसं करायचं हे शिकवलं. पण एक तिरकस गुणाकार करून कशा प्रकारे छेद समान न करता, म्हणजे याला या
छेदाने गुणायचं, याला असं न करता तिरकस गुणाकार एक नवीन पद्धत तुम्हाला सांगतोय. काय करायचं, याचा असा तिरकस गुणाकार म्हणजे 9 गुणिला 3 हा अंश हा छेद, वजा चिन्ह असेल तर वजा, अधिक असेल तर अधिक. हा अंश याचा छेद 10 गुणिला 2 आणि छेदामध्ये छेदाचा गुणाकार. आणि छेद समान केले तर ती पद्धत तुम्हाला माहीतच आहे. याला 3 ने गुणायचं, याला 2 ने गुणायचं, ती पद्धत तुम्हाला माहिती आहे. पण तिरकस गुणाकार कसा केला, 9 गुणिला 3 असा तिरकस तिरपा असा तिरपा आणि छेदाचा गुणाकार म्हणजे 9 गुणिला 3 वजा 10 गुणिला 2 छेदामध्ये 2 गुणिला 3 नमत्रिक 27 वजा 10 दुनी 20 झालं 3 दुनी 6. तर 27 मधून 20 गेले किती राहिले, 7 राहिले, छेदामध्ये 6. अशा प्रकारे हा झाला दुसरा प्रश्न.